ज्यांच्यामुळे आज आपलं अस्तित्व आहे अशा शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं हास रंगला तुझाच पानोपान तूच ठेविले स्वातंत्र्याचे फडकत उंच निशाण वज्रापुढे ही अभंग ठरले तुझेच नापाषाण काळालाही जिंकून गेले इथले प्रज्ञावान मानवतेचे समतेचे तू एकच आशास्थान पराक्रमावर तुझ्या विसंबे अखंड हिंदुस्थान महाराष्ट्र जय माझे राष्ट्र महान। अशा महाराष्ट्र भूमीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। जगाच्या इतिहासात जवळजवळ सर्वच राजे आणि छत्रपती वारसा हक्काने गादीवर बसले। नक्कीच त्यातले काही राजे खूप पराक्रमी होते, पण सिंहासनच निर्माण करणारा छत्रपती शिवाजी महाराज नावाचा राजा या महाराष्ट्राच्या मातीने निर्माण केला। पण हे 32 मन सोन्याचं सिंहासन सत्ता उपभोगण्यासाठी नाही, तर आपल्या आया बहिणींचे अब्रू वाचवून त्यांना स्वराज्याच्या देवाऱ्यात प्रथम देवतेचा दर्जा देण्यासाठी महाराजांनी घडवले। या महाराष्ट्राच्या मातीने बाजीप्रभू, तानाजी, शिवाकाशीद, संताजी धनाजी, कोंडाजी, बहिर्जी असे एकास एक अनेक दर्जेदार पराक्रमी योद्धे घडवले। नुसता पराक्रमच नाही तर सहनशक्तीचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज, ज्यांची सहनशक्ती साक्षात परमेश्वरालाही लाजवेल आणि मृत्यूलाही नाचवेल असे शंभूराजे याच महाराष्ट्र मातीतून जन्माला आले। 500 वर्ष उभ्या हिंदुस्थानावर तांडव करणारं मुघल साम्राज्य याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये बादशाह औरंगजेबाच्या रूपात दफन झालं नाही, दफन केलं। स्त्री शिक्षणाचे अधवर्यू महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या महाराष्ट्र मातीतीलच कल्पवृक्ष आहेत। संतांची ही पुण्यभूमी आपल्या भक्ती सामर्थ्याच्या बळावर साक्षात पांडुरंगाला एका विटेवर तब्बल 28 युग उभे करते। असे क्षेत्रच नाही जिथे महाराष्ट्राच्या मातीमधून निर्माण झालेल्या अंकुराचा वटवृक्ष झाला नाही। संत परंपरेनंतर पुढे सरकताना साहित्य शिरोमणी पु ल देशपांडे, नासी फडके, शिरवाडकर, मंगेश पाडगावकर, नेमाडे, महाराष्ट्राच्या हजारो अनाथ लेकरांवर मायेचा पदर धरणाऱ्या सिंधुताई सकपाळ, मध्य हिंदुस्थानावर मराठा साम्राज्याचा झेंडा सदैव फडकत ठेवणारी रणरागिणी, ज्यांच्या पराक्रमामुळे काशी विश्वेश्वरात साक्षात महादेव सुरक्षित आहेत, त्या महाराष्ट्र कन्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आपल्या सुमधुर आवाजाने ब्रह्मांडही खेळवून ठेवणाऱ्या स्वर्गीय आवाजाच्या धनी भारतरत्न लता मंगेशकर, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या पहिल्या राष्ट्राध्यक्षा म्हणून मान मिळवणाऱ्या प्रतिभाताई पाटील, छत्रपती शिवाजी महाराजांना पूर्णत्व देऊन साक्षात मृत्यूचा थरकाप उडवणाऱ्या शंभूराजांना जन्म देणारी तिन्ही लोकातील सामर्थ्यवान सती म्हणजेच महाराणी सईबाई, कुस्तीपटू खाशाबा जाधव आणि विक्रमादित्य सुनील गावस्कर असे हिमालयासमान कर्तृत्व गाजवणारी अतुल्य माणसं या सह्याद्रीच्या पायथ्याशी जन्माला आली। किंबहुना असे क्षेत्रच नाही ज्यात महाराष्ट्राच्या मातीचा सुगंध नाही। या वसुंधरेचा कण अन कण महाराष्ट्राच्या मातीने व्यापून टाकला आहे। अहो इतकंच काय तर साक्षात क्रिकेटच्या देवाला सुद्धा या महाराष्ट्राच्या मातीने जन्म दिला आहे। होय सचिन, आपला सचिन तेंडुलकर। महाराष्ट्राच्या मातीचे गुणगान गाताना, सामर्थ्य मांडताना माझे उभे आयुष्य कमी पडेल। माझ्यासारख्या इवल्याशा पणतीने साक्षात सूर्याला वाहिलेली ही मानवंदना आहे। आणि शेवटी मी इतकेच सांगते, महाराष्ट्राच्या मातीबद्दल किती सांगावं आणि किती बोलावं, महाराष्ट्राच्या मातीबद्दल किती सांगावं आणि किती बोलावं। एकीकडे महाराष्ट्र तर दुसरीकडे अवघं ब्रह्मांड तोलावं। पुन्हा एकदा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या मंगलदायी शुभेच्छा। थँक्यू। महाराष्ट्रासाठी आम्ही दोघी काहीतरी प्रेझेंट करतोय। महावंदनीय प्राणप्रिय माय मराठी अमुची माय
जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. देवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि, गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि, तदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि, विदेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय. गानचतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने, गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे, गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलपायिने, गुरुविक्रमाय गुरुहरवराय गुरवे गुणगुणवे. गीतसाराय गीतकल्पाय गीतगोताय धीमहि, गूढगुल्फाय गन्धमत्ताय जयकराय धीमहि, गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि, तदन्ताय प्रौढुब्धताप पुरंदर, क्षत्रिय कुळाव सुंदर, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी. माझे नाव सान्वी अविनाश तोरवे, मी बनली आहे. ती गणपती बाप्पाचे श्लोक बोलायचे तिला. श्री गणपती स्तोत्र. साष्टांग नमने माझे गौरी पुत्रा विनायका, भक्ती स्मरता नित्य आयु कामार्थ साधती, प्रथम नाव वक्रतुंड आयु कामार्थ साधती. प्रथम नाव
आता सगळ्यांनी टाळ्या वाजवा. वंश आपल्यासाठी वाजव वाजव जोरात जोरात. कृष्ण चेतन पाटील टाळ्या वाजून स्वागत करा. इकडे बघ बाबू तेव्हा त्याला खाली बघा राहते का. शिवाजी राजा वंदितो या भगव्या ध्वजा. गरजतो महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ इथे उपस्थित माझे मित्रमैत्रिणींनो सर्वप्रथम सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्र दिन दरवर्षी मराठी राज्याची निर्मिती दिवस म्हणून मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. ज्याप्रमाणे आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले, त्याप्रमाणे महाराष्ट्राला स्वातंत्र्य हा 1 मे 1907 रोजी प्राप्त झाला. या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी असते. विविध कार्यक्रमाचे आयोजन करून मराठी लोक मोठ्या आनंदाने त्यात सहभागी होतात. अखंडच राहो सदा हे शिवराष्ट्र. जय घोष करूया जय 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 महाराष्ट्र माझा. थँक्यू. अबीर गुलाल उधळी तरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे
माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. रयतेसाठी वार झेलले आपल्या संपूर्ण आयुष्य खर्ची घातली. महाराष्ट्राचा लढा ओघात यशस्वी नाही झाला. त्यात 107 हुतात्म्यांनी आपले प्राणाची आहुती दिली. आणि तेव्हा कुठे 1 मे 1960 रोजी आपला महाराष्ट्र यशस्वी झाला. आणि आज आपला महाराष्ट्र ठामपणे आणि खंबीरपणे उभा आहे. महाराष्ट्र म्हटलं की महाराष्ट्र मनात गोंगावणाऱ्या वादळ वाऱ्यांचा हा महाराष्ट्र. स्वराज्य स्थापनेसाठी मरायला आणि मारायला सुद्धा मागे पुढे न बघणाऱ्या संसारच्या रक्तातल्या मावळ्यांचा हा महाराष्ट्र. स्वतःच्या अभंगातून कीर्तनातून समाजाला जागरूक करणारा तुकोबा, ज्ञानोबा आणि एकनाथांचा हा महाराष्ट्र. माणूस या माझं माणूस द्या म्हणत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा हा महाराष्ट्र. स्वच्छतेचे महान पुजारी, अंधश्रद्धेतून समाजाला जागरूक करणारे संत गाडगे बाबा यांचा हा महाराष्ट्र. आणि झोपलेल्या माणसाला जागा करून त्यांच्या रक्ता स्वराज्याचे ध्येय पेरणारे माजी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा हा महाराष्ट्र. महाराष्ट्र म्हणजे स्वाभिमानी माणसाचा अभिमान. आणि अशा या राष्ट्रात जन्माला येणं म्हणजे जणू भाग्य. परंतु आज आपला महाराष्ट्र अनेक यातना सहन करताना दिसतो. मग त्या शैक्षणिक असोत, चित्रपटाच्या असोत किंवा अलीकडे स्त्री अत्याचार. Thank you.
शिवराय हे हिंदुत्वाचे प्रतीक आहे. ते केवळ योद्धे नव्हे तर संस्कृतीचे रक्षकही होते. त्यांनी महाराष्ट्रातील परंपरा आणि स्वाभिमान जिवंत ठेवले. यानंतर वारकरी संप्रदाय महाराष्ट्रातील अनोखी आणि हजारो वर्षाची
हिंदुत्व ही महाराष्ट्राची ओळख आहे. ही ओळख केवळ धर्मापुरती मर्यादित नाही, तर ती विचारसरणी आहे जी आत्मबळ, स्वाभिमान आणि राष्ट्रभक्ती शिकवते. शेवटी महाराष्ट्राची लोककला, सण, उत्सव, भाषा, साहित्य, खाद्य संस्कृती या सर्वांमधून आपली परंपरा दिसून येते. गणेश उत्सव, नवरात्र, गुढीपाडवा, दिवाळी हे सण समाजाला एकत्र आणतात आणि ही संस्कृती एकात्मताचे दर्शन घडवतात. म्हणूनच महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा ही आपल्या ओळखीची खरी कला आहे. त्या आपण जपल्या पाहिजे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. तुमच्या जोडीनं
मुलांच्या दिनानिमित्त आपण जो कार्यक्रम आयोजित केला त्याच्यात ऍक्टिव्हिटी सगळ्या मुलांना पार्टिसिपेट करून दिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद. आता आपण